MK टेक्नॉलॉजी अंतर्गत आधुनिक शेतकरी कैलास मुंडे यांच्या शेताला आज आपण भेट दिलेली आहे. आपण बाजूला बघू शकतात कसं शेततळ्याचं नियोजन केलेलं आहे. सर, आम्हाला शेततळ्याबद्दल माहिती सांगा. हे जे शेततळ आहे 2014ला मी देवगाव मधलं माझ्या गावातलं पहिलं शेततळ आपण तयार केलं. हे गावातलं पहिलं तळ. गावातलं पहिलं तळ, हम्म. केस तालुक्यातलं पहिला सोलार प्लॅन्ट माझ्याकडंच. आणि जे बी काय शेतीमध्ये नवीन आधुनिक पद्धत आणली ती मी पहिल्यांदा गावामध्ये आणली. आज माझ्या पायावर पाय ठेवून बरेच शेतकरी आज वाटचाल करतायत. मला त्याचा अभिमान वाटतो. आणि या शेततळावरती मी तुम्ही बघू शकता 5 HP च्या 2 मोटर आहेत. त्यातली एक मोटर सिंगल फेज, एक जैन सोलार पंप आहे. 2 7.5 मोटर आहेत. आणि तुम्ही हे बघू शकता, ही पाईपलाईन रिटर्न वगैरे सगळ्या गोष्टी हिथूनच सगळ्या शेताला पाणी जातं. खाली हे शाईन फिल्टर आहे आणि इथूनच सगळं मटेरियल सुटलं जातं. सगळ्या गोष्टी इथूनच दिल्या जातात. आणि प्रत्येक प्लॉटला जाऊन खतं सोडायची गरज नाही. जागेवरूनच खतं वगैरे विद्रव्य खतं आपण देतो ते इथूनच जातं सगळं. बरोबर आहे. आणि मी MK टेक्नॉलॉजी जी चालवतो. कोण्या शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम पिकाचा आला असेल मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98 60 993 302. या पद्धतीनं कोणत्याही टायमाला फोन करा, नाही उचलला तरी परत लावा. कारण माझ्या हातावरती बरेच शेतकरी असल्यामुळे एखाद्या वेळेस हलगर्जीपणा होतो, पण मी रिटर्न करतो 100%. आता महाराष्ट्रातून भरपूर फोन येत असतात. महाराष्ट्रच नाही तर आपण सांगितलं UP, बिहार अशा अनेक राज्यातून सुद्धा शेती संदर्भात मार्गदर्शनासाठी फोन येत आहेत. सर, किती बाय कितीच आहे शेततळ आपलं? हे माझं 28 बाय 28 डॅम तळ आहे. आणि अजून एक उर्वरित पाठीमागं तुम्ही बघितलं ते माझी परवानगी दिलेली नाही. तर शासनाने तिथं दखल घेतलेली नव्हती. पण आता मंजुरी माझी 2 दिवसापूर्वी झालेली आहे. बरोबर. तर मी ते एक शेततळ करत आहे दुसरं खाली तिकडे. आणि तुम्ही बघू शकता हे आता तुम्ही डाळिंबात चला, तुम्हाला डाळिंबामध्ये दाखवतो. चालतंय. आता तर सर, आता आधुनिक शेतीपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर आपली कशा पद्धतीची पारंपरिक शेती होती का कसं होतं? नाही, आई वडील माझे पारंपरिक शेती करत होते. हा. नंतर मी हे नवीन नवीन उपक्रम करून इथपर्यंत पोहोचलो. तसं डाळिंब माझा 2014 होता, पण मी काही कारणास्तव काढून टाकला होता. तर आता परत हा डाळिंब लावला. हा दुसरा बहार मी पकडलेला आहे. 26 जानेवारीला फर्स्ट पाणी दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता पान म्हणजे प्रॉपर एवढं तुम्ही बघता ही काडी हार्ड झालेली आहे. एवढे काटे आहेत भरपूर. आणि ह्याच्यातून तुम्हाला सांगतो पुण्याने आता ह्याच्यातून माल निघला जातो. प्रॉपर ताण आलेला आहे. याला कसल्याही प्रकारचं केमिकल मारलेलं नाही पानगळतीसाठी. आणि माझे हे मग म्हटल्याप्रमाणे 557 झाडं आहेत. आता ही नंतर तुम्ही येतालच अजून 1-2 महिन्यानं 2 महिन्यानं बघा एकदम तुम्हाला असं पूर्ण भरलेलं दिसून जाईल. हे जांभळीचे किती म्हणला झाड आपल्याकडे? आता माझ्याकडे 2.5 एकर जांभूळ आहे. आणि हे डाळिंब 1.5 एकर डाळिंब आहे. म्हणजे हे माझं फळबागामध्ये मी सध्या 2.5 अन् 1.5 म्हणजे 4 एकरवर करतो. तशी आमची 17-18 एकर 7-12 आहे म्हणायचं. पण काही विचलित वाटण्या इकडे तिकडे असल्यामुळं ते काही संलग्न आहेत. काही शेजान आहेत मला 10-12 एकर. आणि आज 2025 ते 26 दरम्यान माझी शिमला 12-13 एकरची लागवड करून हार्वेस्टिंग करून माझी आता संपलेली आहे. हो. आणि आता ज्या वेळेस तुम्ही शेतीत उतरायच्या अगोदर फक्त हे एक प्रकारचे पडीक जमीन किंवा पारंपरिकच पिकं घेतले. आता बघू शकतात आपण या ठिकाणी हे कापडाचा वापर केलेला आहे. सर, ह्याचा कसा उपयोग होतो आपल्याला? हे जे कापड आहे प्रोटेक्शन पेपर म्हणून, क्रॉप कव्हर म्हणून ह्याला ओळखलं जातं. शालिमार कंपनीचं आहे. आणि हे आपण 70 दिवस झाले प्लॉटला आणि शटिंग झालं की आपण वरून झाकतो. झाकल्यामुळे त्याला येत नाही. किंवा तुमचं उन्हाळ्यामध्ये जर गारपीट झाली अवकाळी पावसाने फळांना 10 किलोचा जरी दगड पडला त्याच्यावर तरी खाली येऊ शकत नाही. तेवढी गार नसते. अर्धा किलो पर्यंत पावशेर गार असू शकते ना. याला बांधण्यासाठी काय लाकड वगैरे? तारकाठी बांबू असतो. तो आम्ही काढून घेतलेला आहे. पण आता यावर्षी आम्ही पूर्ण लोखंडी स्ट्रक्चर करणार आहोत. पुढल्या 1-10-12 दिवसामध्ये. शेतातली बरीच काही कामं चालू असल्यामुळं आमचं हे काम थोडं थांबलेलं आहे. आता त्या बी फळबागेला इथं हे सुद्धा आपल्याकडे ड्रिपची योजना केलेली आहे. तर 3 नळ्या कशामुळे असं पाण्याचं एकच नळी असते बऱ्याच ठिकाणी? आता हे तुम्ही बरोबर आहे मुद्दा उचलला बरोबर म्हणा. तुम्ही मला मुद्दा बरोबर विचारला. पण ही आमची तुम्ही माळाची जमीन असल्यामुळे जिथं आता तुम्ही बघू शकता की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. या ठिकाणी गुंडी आहे. 8 लिटर पाणी सोडते. पण गेल्या वर्षी तो बेसोल डोस दिल्यामुळे एवढं आता सध्या बघा 1 इंच सुद्धा ओलं झालं नाही. इकडे 4 बोट इकडे 4 बोट आणि पाणी सरळ खाली जातं. आणि पाणी सरळ खाली गेल्यामुळं साईडला पाणी पसरत नाही. ह्या जमिनीचं खासियतच ती आहे. म्हणून आपण आता इनलाईन इकडं आणि इकडून 2 साईडनं 2 इनलाईन आणि मध्ये जे जुनं आहे पाण्याची कमतरता भासू नये म्हणून टाकले. पाणी म्हणजे प्रत्येक मुलीला पाणी पुरत नाही ना, खाली जातं. म्हणून दोन्ही साईडनं त्यांना ड्रिप परत आम्ही यावर्षी टाकले. कारण गेल्या वर्षी साईजला थोडा प्रॉब्लेम आला. तरीही 6.5 टन माल निघला.
आणि किती एकरला 6.5 ही 1.5 एकर, दीड एकर. 457 झाड आहेत, 12 हा. बाय 8ची लागवड आहे माझी. हम्म. तर व्यापाऱ्यांचं म्हणणं म्हणजे सरसंकटच माल दिलता आम्ही. बरोबर आहे. हा, आता बरं झालं आपण ते विषय काढला. आता समजा शिमला आहे, आपलं डाळिंब आहे, खरबूज आहे, मग याच्या विक्रीचं नियोजन सर कसं केलेलं आहे आपण? जागेवरूनच जागेवरच. सगळं व्यापारी डाळिंब मी जागेवरूनच दिला. हा. व्यापाऱ्याबरोबर फक्त बोलणं त्यांचं झालं, किंवा हा. चाराने एवढा चट्टा असेल तर आम्ही डाळिंब घेणार नाही. त्यांना हा. म्हणलं हरभऱ्याच्या दाण्या एवढा जरी हा. चट्टा असला तरी नेऊन नका, हा. पण माझा 50 ग्रॅमचाही डाळिंब असला तरी तुम्हाला सरसंकट काढावं लागेल. हम्म. झाड अख्खं खाली केलं त्यांनी, हा. हा. नेलं, काही वा. अडचण नाही. आणि शिमलाचं तर जागेवरचे व्यापारी आहेत. म्हणजे आता शेती करत असताना आपण ह्या फळांची मार्केटिंग करणं गरजेचं हो आहे. सोशल मीडिया असेल किंवा आपला प्लॉट दाखवून किंवा व्यापाऱ्यांपर्यंत हो पोहोचवणं. कसं आहे आपले मार्केटिंगचं? मार्केटिंगचं शिमलाचं कसा रेट रोजची रोज ठरला जातो. रोज मार्केट ठरतं आणि त्याच्यानुसारच ते मार्केटला शिमला जाते. व्यापारी जागेवरून नेतात, 2 दिवसानं पैसे आम्हाला देतात. आपल्या गावाजवळची व्यापारी आहेत, बरोबर आहे. त्याची अडचण नाही. बाहेर राज्यात वगैरे कुठे जातो का हा माल? बाहेर म्हणजे बॉक्स पॅकिंगला चालतो. तुमचा हम्म. दिल्लीला जातो, जबलपूरला जातो, नागपूरला जातो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जातो. आणि आता जर बघितलं तर आता माल रेट उतरण्याचे कारण, आता काय महाराष्ट्रामध्ये लागवड झाली म्हणून नाही, तर आता तुमचं पालघर चालू आहे, MP UP चालू आहे, बऱ्याच ठिकाणून माल महाराष्ट्रात येतो, त्याच्यामुळे ते रेट उतरलेले आहेत. सगळ्या शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम असा आहे की शेती करतात, उत्पन्न घेतात, पण ते विकायचा कसा? मग तुम्ही जे सांगितलं की बाबा डायरेक्ट शेतकरी जागेवर येतंय, अगोदर शेतकऱ्यांना मार्केटला घेऊन जायचा खर्च, तोडणीचा खर्च, मग त्याच्यात परेशानी, मग जागेवर माल गेला तर तो खर्च वाचतोय. मग त्यासाठी सोशल मीडियाचा वगैरे आपण वापर हो ना, काय आहे, आता जागेवर दिला तर आपण बोलून देतो. हो. मग ते व्यापारी आपल्याला तिकडे काही असो, माल पास आहे का घेऊन जा, नाही तर आमचा माल इथंच राहू दे. हो. मग ते माल न्यायला की त्यानं पैसे आपल्याला द्यावाच लागतात. हा. तर काय करतो, काही वेळेस ते व्यापाऱ्याला 10 रुपये राहतात, काही वेळेस तोटाही येतो, असं काहीच नाही. बरोबर पण आहे. त्यांची लिंक असते. हा. आता आपण शेतकऱ्यांनी नेला तर एखाद्या वेळेस 10 रुपयानं महागी केला, 10 रुपयानं कमी विकल, तसा हा. शेतकऱ्याचा माल विकत नाहीये. हम्म. व्यापार लाईन असते. म्हणजे एकमेकाचा संपर्क असणं किंवा कॉन्टॅक्ट असणं, ओळख असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आज मला महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सांगायचं आहे, आता शिमलामध्ये माझं खूप मोठं काम आहे सर. हो. शिमला ओपन लावत असताना तुम्ही ओपन मध्ये शिमला काम करू नका. थ्रिप्स, माईट, पांढरी माशी येते. मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रामध्ये भरपूर शेड्यूल देतात. कुणीही सांगणार नाही तुम्ही उन्हाळ्यामध्ये शिमला लावू नका, लावाच म्हणणार इथं, लावू नका. पाहिजे तितकं उत्पादन भेटत नाही, खर्च जास्त वाढतो, शेतकरी परत मायनस होतो. आता आम्हाला काय, आम्ही शेड्यूल देतो, 12-14 दिवसाचा 500 रुपये आमचा चार्ज असतो साहेब. आमचा 1000-2000 मध्ये एखाद्याचं ₹1,00,000 नुकसान आम्ही करू शकत नाही. बरोबर. ज्या शेतकऱ्यांना करायचंय त्यांनी बांबू हाऊस मध्ये करा. बांबू हाऊसला 1,20,000 रुपये खर्च येतो. ते बांबू हाऊस 4 ते 3 वर्ष चालतं. म्हणजे एक प्रकारचं एक पॉली हाऊस म्हणायचं. पॉली हाऊस नाही, पण बांबू हाऊस बांबू लावून 50% नेट असते, ते लावून काम केलं पाहिजे. बरोबर आहे. तर बघा, एकंदरीत सरांनी सांगितलं की तुम्हाला काय होतंय, लावा म्हणून सांगतात, पण त्याचा खर्च जो आहे तो मायनस मध्ये शेतकरी जाऊ शकतो. अशा बारीक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मला काय म्हणायचंय, 35च्या पुढे टेम्परेचर गेले, थ्रिप्स येणार, माईट येणार, जगाच्या पाठीवर निसर्गाला चॅलेंज. आता आम्ही काय म्हणतो, फवारतो. काही तर शेड्यूलदार एखादी साडं स्प्रे देतात, साप चुकीचं आहे. कमीत कमी 4थ्या दिवशी स्प्रे ते 5व्या दिवशी स्प्रे झाला पाहिजे. आणि जे तुमचे ड्रीप असतील किंवा ते प्रॉपरली तुम्ही कंपनीचं काम करा. मला हे म्हणायचं, आता भरपूर कंपन्या मार्केटला आल्या साहेब, खूप अवघड आहे, शेतकऱ्यांचं लुटला जातो. उदाहरणार्थ जर केरला जायचं झालं तर टोल नाका बघतो शेतकरी, किती टोल येतं, ते शेतकऱ्यावर टोल लादला जातोय, सगळ्या गोष्टी शेतकरीच लुटला जातो, सगळीकडे शेतकऱ्यालाच खर्च आहे. तर एक आपला भरपूर आता सोशल मीडियावर आपला पोहोच आहे, तर आपण कसं ह्या शेतीचं मार्केटिंग सोशल मीडियावर केलं आणि अनुभव कसा राहिला? आता हे करत असताना बऱ्याच दिवसापासून मी तसं तर शेतकऱ्यांना गेल्या 4-5 वर्षापासून सल्ले देतो. बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे झाले, भाऊ तुमच्यामुळे माझे पैसे झाले, असं झालं, म्हणजे बरेच म्हणायचे तुम्ही पैसे का घेत नाहीत. म्हणलं मी नाही पैसे घेऊ शकत. म्हणलं पण काय झालं, मग त्यांनी मला पैसे अकाउंटला टाकले, बाबा तुमच्यामुळे माझा फायदा झाला. कोल्हापूरचे एक शेतकरी होते, कर्जबाजारी होते, पण त्यांनी त्याचं कर्ज जाऊन 28 गुंठे क्षेत्र घेतलं, त्यांनी मला पैसे टाकले. ते म्हणले तुम्ही म्हणजे फुकट काय कोणाला देऊ नका, मोफतची व्हॅल्यू राहत नाही. मोफतची व्हॅल्यू राहत नाही. गेल्या काही दिवसापासून मी MK टेक्नॉलॉजी या नावानं माझं चालू केलंय. 12-14 दिवसाचं शेड्यूल राहतं, प्रॉपर ते बघून जमीन, त्या झाडाचा फोटो वगैरे बघूनच माझ्याकडे शेड्यूल तयार असते आणि टाकतो, नाहीतर तसं मी देत नाही. तर आपण बघा, आपल्या जे मार्केटिंग आहे फळाची, शेतीच्या उत्पन्नाची, जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला तर सरांसारखं तुम्ही 4 व्यापाऱ्यापर्यंत पोहोचू शकतात आणि तुमच्या मालाला भाव मिळू शकतो. बरोबर आहे. बरोबर. माल ही क्वालिटी काढण्यासाठी आता बघा, तुम्ही भरपूर मॅनिक्युल आलेले आहेत.
आता मार्केटला आता जुन्या जर बघा आंतरराष्ट्रीय कंपन्या जरी बघितलं तुम्ही असेल, बायर असेल, सिजिंटा, FMC, पुन्हा धानुक आहे, UPL आहे, BSF असेल की ICL AR आहे, नागार्जुन, महाफीड, अशा अनेक कंपन्या चांगल्या प्रकारच्या आहेत इथं. आता सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही, बरोबर आहे ना. पण करत असताना प्रॉपरली तुम्ही कंपनीचं लेबल असलेलं, बिल पावती असलेली, आपल्या जमिनीला ती खतं असतील, औषधं असतील ती वापरा, बरोबर आहे. अन्यथा वापरू नका. बरोबर आहे. रिझल्ट येत नाहीत, Result मनाची येत नाही. शांती सोडलं हे केलं त्या गोष्टी नाहीच चालत दादा. बरोबर आहे. हा आता समजा सर आपल्याला हे डाळिंब आहे किंवा खरबूज आहे किंवा जांभळ आहे, तर शेतकऱ्यांनी त्या जिथं जिथं प्लॉट सक्सेस झालेत अशा ठिकाणी भेट देणं पण गरजेचं आहे. आहे काय आहे कारण का त्याच्यात माहिती भेटल्याशिवाय काय उपयोग नाही. गरजेचे आहे. आता मला शेतकऱ्यांना एकच सांगायचं, पाठीमागे पण बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आला. आता एक शेतकऱ्यांना घरी आपण PGR तयार करू शकतो. बरोबर आहे. तर 200 लिटर पाण्यासाठी 10 किलो सरकी पेंट, 10 किलो शेंगदाणा पेंट, तुमचं परत 5 लिटर दही, 5 किलो गुळ, 50 अंडे, गावरान चालतील, विदेशी चालतील, काय अडचण नाही. KMB आणि PSB अर्धा लिटर असे तुम्ही एक 200 लिटरच्या बॅलर मध्ये झाकून घाला. मी घातली माझ्या या ठिकाणी, तुम्हाला बघायची जर असेल ते 12 ते 10 दिवस तुम्ही भिजू घाला आणि प्रत्येक पिकाला 10 दिवसाने 15 लिटर सोडून देऊ शकता. एवढा ड्रिपच्या माध्यमातून गाळून तुम्ही सोडू शकता. भरपूर रिझल्ट भयानक आहे त्याचा. ठीक आहे. बघा आतापर्यंत ही गोष्ट आपल्याला कोणी सांगितली नाही, आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघूयात. फळबागांसाठी खूप आवश्यक असणारी स्लरी या ड्रम मध्ये तयार केलेली, आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. तुम्हाला आता माहिती दिल्याप्रमाणे यामध्ये हे मिश्रण असतंय, ह्याच्या सहाय्याने आपण हे घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती बॅक्टेरिया डोळ्याने दिसतात, खूप बॅक्टेरिया आहेत. आणि हे जे आहे हे मटेरियल आपण चाळून म्हणल्याप्रमाणे 10 दिवसाला 15 लिटर सोडायचं. बरोबर. खूप म्हणजे भयानक रिझल्ट आहे. ह्याचा वास येतो, ड्रिपच्या माध्यमातूनच सोडायचं. वास येतो, पण आता नाकाला फडकं वगैरे बांधा जास्त सहन होत नाही त्याला. आता वास येऊ आम्हाला ते सवय झाली त्याच्यामुळे, आणि लाजून जमत नाही. शेती किंवा व्यवसाय करायचा असेल तर नाही लाजून. बरोबर आहे. आता याच्यात सर काय काय मिक्सिंग केलेलं आहे? डबल सांगायचं का ते? एकदा सांगा ना. तर यामध्ये 200 लिटर, हे 300 लिटरचं बॅलर आहे, पण मी 200 लिटरचं तुम्हाला प्रमाण सांगतोय परत एकदा. 10 किलो सरकी पेंट, 10 किलो खपरी पेंट म्हणजे शेंगदाणा पेंट, 5 किलो गुळ, 5 किलो दही, 50 अंडे, देशी चालतील, विदेशी चालतील, नंतर KSB आणि KMB आणि PSB अर्धा लिटर टाकायची. 10 ते 12 दिवस याच्यामध्ये मिक्स करायची आणि ते त्यानंतर वापरायला चालू करायची. कोणतंही पीक असेल तुमचं, काकडी, कारले, काही असू द्या, त्याला तुम्ही 10 दिवसाला 15 लिटर वापरू शकता. आणि फळबागाला सुद्धा वापरू शकता. नंबर 1 शायनिंग क्वालिटी, एवढी ग्रीनरी ती भयानक, ती बाकी कुठंच येऊ हे शकत म्हणजे नाही. कुठलाही शेतकरी स्वतः तयार करू शकतो, घरचंच आहे ना. घरचं तयार करू शकतो. पण शेतकऱ्याला तशा गोष्टी पटत नाहीत. 2000 जाऊ द्या, 5 लिटरचं कॅन हातात घेऊन येणार आणि ते सोडणार. त्याचा एवढा रिझल्ट भेटू शकत नाही. आणि अनेक आज शेतकऱ्यांना आपण भेट दिली, त्यांनी स्वतः स्लरी तयार केलेली आहे. ह्याचा बेनिफिट नक्कीच आहे. 100%. ठीक आहे, धन्यवाद सर. भाया एक रील घ्या उभी.